तर माझा पहिला मंत्री महोदयांना प्रश्न आहे की जेव्हापासून हा कायदा झाला तेव्हापासून 66 क मध्ये आतापर्यंत किती लोकांना दंड झाला आणि किती लोकांना शिक्षा झाली? 66 ख मध्ये किती हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये दंड झाला आणि किती लोकांना शिक्षा झाली? ही माहिती दिल्याशिवाय या कायद्याचा काहीही उपयोग नाही. अध्यक्ष महाराज, बदल आपण काय करतो अध्यक्ष महाराज की धर्मादाय आयुक्ताची पूर्व मंजुरी न घेता विश्वस्त व्यवस्थेची स्थावर मालमत्ता दुसऱ्याच्या नावे केल्याबद्दल शिक्षा करण्याची तरतूद. आणि ही तरतूद यामध्ये दंड किती आहे अध्यक्ष महाराज? जेव्हा एखादी विश्वस्त ज्यांचे हजारो कोटीची शेकडो कोटीची मालमत्ता असेल, विकल्यानंतर दंड आता तुम्ही किती वाढवताय? 50,000. म्हणजे 50 कोटी रुपयाची 100 कोटी रुपयाची मालमत्ता एखादी पूर्व परवानगी न घेता त्यांनी विकल्यानंतर 50,000 रुपये दंड. म्हणजे त्यावर 50,000 रुपये तर एका दिवसाचं व्याज आहे. कोणाच्या सुपीक डोक्यातून अशा नापीक कल्पना निघतात? माझा प्रश्न म्हणून मंत्री महोदयांना आहे की महाराष्ट्रात असे किती प्रकरण आहे की कोणतीही पूर्व परवानगी न घेता अशा जमिनीचे गैरव्यवहार झाले? मला आठवतं एक गोष्ट खरी आहे, 1980 मध्ये आमचे शिक्षक म्हणायचे की 21वीं सदी में दो ही चीजों के भाव बढ़ेंगे, एक जमीनों के और दूसरे कमीनों के. आता या जमिनीच्या भावामध्ये जमिनीचे गैरव्यवहार करणारे कमीने त्यांना 50,000 रुपयाचा दंड. अध्यक्ष महाराज, हा 50,000 रुपयाचा दंड हा आपण कोणत्या अध्यक्ष महाराज कालावधीत आहोत? $5 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये 50,000 रुपये दंड. सुधीर भाऊ, हे आपण आता जे सांगत आहात ना, हा कंपाऊंडेबल ऑफेन्स नाहीये. म्हणजे पैसे दिले आणि तो मुक्त झाला. जर का बिना परवानगी विक्री झाली असेल तर ती विक्री बाद होतेच, अधिक त्याच्यावर दंड लागतो. त्यामुळे तुम्ही जी चिंता व्यक्त करतात ती मला वाटत नाही आजपर्यंत कधीच झालं नाहीये. म्हणून मी पहिला प्रश्न 66 क मध्ये केला की 66 क मध्ये अशा किती केसेस झाल्या आणि या केसेस झाल्यानंतर तुम्ही जसं सांगताय अध्यक्ष महाराज, तुमचा सुद्धा दिशाभूल करण्याचा प्रयत्न शासन करत असेल तर तुम्ही थांबा. कारण अशा जर जमिनी वापस असेल तर दंड करण्याची आवश्यकताच नाहीये ना. कशाला 50,000 रुपये दंड? तुम्ही सभागृहात असताना माझी दिशाभूल कोणीच करू शकत नाही. ठीक, ते दुरुस्त करून घेतो. तुमच्यावर माझं मनापासून प्रेम आहे. तुम्ही परमनंट शेकडो वर्ष अध्यक्ष राहावं ही माझी इच्छा आहे. आणि अध्यक्ष महाराज, दुसऱ्या याच्यामध्ये 66 ख मध्ये मंत्री महोदय तुम्ही सांगितलं की एक वर्षापर्यंत असू शकेल अशा साध्या कारावासाची शिक्षा होईल किंवा 50,000 रुपयापर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल किंवा दोन्ही शिक्षा होईल. अध्यक्ष महाराज, पहिली गोष्ट मी तुमच्या लक्षात आणून देतोय, महाराष्ट्राच्या विविध कोर्टामध्ये 56 लक्ष केसेस पेंडिंग आहे. हायकोर्टामध्ये 5,09,000 केसेस पेंडिंग आहे. या पेंडिंग केसेस मध्ये तुम्ही न्याय देऊ शकाल का? तुम्हाला धारदार कायदा केला पाहिजे. अन्यथा असंच कायद्यावर चिंतन, चर्चा, संवाद, मंथन न झाल्याने अध्यक्ष महाराज या 24 नगर परिषदच्या निवडणुका पुढे जायला कारणीभूत निवडणूक आयुक्तापेक्षा आपण आहोत की आपण कायद्यावर सखोल चर्चा करत नाही. आणि मग निवडणूक आयुक्त 17(2) सांगतो की तुमच्याच कायद्यानी जो तुम्ही मंजूर केला त्या कायद्यामध्ये मी कोणाचं ऐकणार नाही. हे कोण सांगतं? निवडणूक आयोग. 24 नगर परिषदा पुढे गेला. आणि म्हणून अध्यक्ष महाराज, माझी आपल्याला विनंती आहे, संविधानाच्या पुस्तकाचं विमोचन करत असताना आपण जेव्हा जेव्हा संविधानाचा पार्ट म्हणून कायदा करतो तेव्हा त्याचं लॉजिक आलं पाहिजे. आपण वकील साहेब आहेत, वकील आहात, एक चांगला वकील राज्याच्या न्यायव्यवस्थेने मुकला मंत्री झालात, पण आपण त्या अभ्यासाचा अनुभव याच्यात जर केला नाही. आता मी जो प्रश्न विचारला की तुम्ही हॉस्पिटल्समध्ये जे तुम्ही म्हणत आहात की 66 ख याच्यामध्ये तुम्ही ठीक आहे ना वाढवाल, मोठ्या हॉस्पिटलचं तुम्ही काय बिघडवणार आहात? कारण या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाणारे तुम्ही आम्हीच आहोत. आमचे संबंध त्या डायरेक्टरशी असतात. आपल्यापैकी एखादा दुखादा अपवाद सोडला तर कोण सामान्य रुग्णालयात जाणार आहे? मग या हॉस्पिटलला तुम्ही दंड करायला जाल तर मीच फोन करेन, आशिषजी असा मत करू. आणि म्हणून दंड असा करा की ज्या दंडाने खरंच जरब बसली पाहिजे.
म्हणजे आपण जो जरब बसवण्याची भाषा या उद्देश व कारणामध्ये देत आहात, याच्यानी कोणत्याही पद्धतीची जरब बसू शकत नाही. मानसिक समाधान होऊ शकते की आपण काहीतरी करतो आहे म्हणून मानसिक समाधान होऊ शकेल, पण यातून मी विश्वासाने सांगतो, या अगोदरही 25,000 दंड होता, 20,000 दंड होता. जर तुम्ही सचिवांकडून आकडे घ्या की इतक्या वर्षामध्ये किती लोकांना दंड झाला, कोर्टामध्ये किती केसेस पेंडिंग आहे, कोर्टामध्ये आतापर्यंत शिक्षा किती झाली, साधी शिक्षा आहे, त्याला तिथं खडी फोडायची नाही आहे, पण महाराष्ट्रामध्ये मग 10 तरी केसेस दाखवा की ज्यामध्ये ही झाली. उलट पक्षी तुम्ही बिल आणायला पाहिजे होतं, जे सन्माननीय नाना पटोले साहेब म्हणाले, त्याला माझी पूर्ण सहमती यासाठी आहे की एकेका जिल्ह्याच्या त्या ठिकाणी असणाऱ्या कार्यालयात 20,000 रजिस्ट्रेशन आहे. चंद्रपूरमध्ये 20,000 रजिस्ट्रेशन आहे. माझ्या मित्राच्या संस्थेसाठी नाव बदलवण्याचा प्रस्ताव 2 वर्षापूर्वी गेला. त्यांना जर मी फोन केला तर ते सांगतात की नाही, हे सेमी ज्युडिशियरी आहे, इथं कोणाचा फोन चालत नाही, इथं फोन चालत नाही. आणि कितीतरी लोकांची नावं बदलल्या जात नाही. तुम्हाला बदल करायचा असेल तर जखम पायाला आहे, डोक्याला पट्टी बांधू नका, पायालाच पट्टी बांधा. विश्वस्त ज्या काही कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये दुरुस्ती करण्याची चर्चा करा. हे 20,000 50,000 रुपये दंडाने काहीही भागणार नाही. हे मी यासाठी नमूद करतोय की जेव्हा विधानसभेचा शताब्दी महोत्सव होईल तेव्हा पुन्हा आयुक्त जे आम्हाला सांगताय तुम्हीच कायदे केले, मी फक्त अंमलबजावणी करतोय, 100 वर्षानंतर असं कुणीही म्हणू नये की कायदे आशिष जयस्वालनी केले आणि मुनगंटीवार शांत बसले होते, असं होऊ नये. आणि अध्यक्ष महाराज, म्हणून मी माझं मत मांडलं की यामध्ये कायदे करायचे असेल तर किंवा हा शब्द काढा ना, का नाही काढत? तुम्ही घ्या की त्याला 6 वर्षाची शिक्षा होईल, 3 वर्षाची शिक्षा होईल, त्याला पैशामध्ये करा की 20 कोटीपर्यंत 1 वर्षाची शिक्षा, 20 कोटीपेक्षा जास्तीची मालमत्ता विश्वस्ताची विकताय, कोणीतरी विश्वस्त येऊन संबंध आहे मोठ्या नेत्यांशी म्हणून, तर त्याला 6 वर्षाची 7 वर्षाच्या वरती शिक्षा करा, जमानतच होत नाही. तुम्ही 7 वर्षाच्या वरची करा ना, जर एवढी चिंता आहे तर 7च्या वर. पण तुम्ही काहीतरी रक्कम निश्चित करा, नाही तर मग टकासेर भाजी टकासेर खाजा. 10 रुपयाची इस्टेट विकली तरी हीच शिक्षा, 100 कोटीची विकली तरी हीच शिक्षा, त्यांनी खाटेवर पेशंटला मारलं तरी शिक्षा, आणि काहीच केलं नाही तरी काहीच त्याला होणार नाही. म्हणून पहिली माहिती ही घ्या की या संदर्भामध्ये किती केसेसला आत्तापर्यंत या कायद्याच्या तरतुदीनुसार जो अगोदर दंड आहे तो आत्तापर्यंत किती लोकांना झाला, एवढं जर सांगितलं तर निश्चितपणे आपले खूप खूप आभार मानू. धन्यवाद. हे हायकोर्ट, त्याच्यानंतर पुन्हा सरकार, पुन्हा आणि मागच्या अधिवेशनामध्ये माननीय महसूल मंत्र्यांनी याच्या बाबतीमध्ये शब्द दिला होता आणि त्याप्रमाणे अगोदर जे आहे ते जाहीर करून आता हे बिल या ठिकाणी आणलेलं आहे. अध्यक्ष महोदय, हे बिल चांगलं आहे, परंतु आता 2-3 सन्माननीय सदस्यांनी जे सांगितलं त्या चुकीच्या पूर्वी तहसीलदारांच्या अधिकाऱ्यामध्ये काही येणे झाले, जिल्हाधिकाऱ्यांच्या पासून येणे झाले, परंतु हे येणे होत असताना जिथं आरक्षण आहेत अशा चुकीच्या ठिकाणचे जर येणे झाले, त्याला रेग्युलराईज करायचं जर काम झालं तर हे चुकीच्या लोकांच्या पाठीमागं उभा राहिल्यासारखं या ठिकाणी होईल. आणि अध्यक्ष महोदय, माननीय महसूल मंत्री यांनी प्राधिकरणाच्या किंवा तिथल्या संबंधित सर्व प्राधिकरणाच्या किंवा तिथल्या साहेब झालं 2 मिनिट नाही, मी 1च मिनिट बोलणार. नगर पंचायत उभाच आता राहिलोय अध्यक्ष महोदय. कुणावर साहेबांचा 1 मिनिट की माझा 1 मिनिट? नाही, तुमच्यापासून 1 मिनिट. ठीक आहे, चला. तर 1 किंवा 2 होईल, जास्तीत जास्त मला जास्तीचं बोलायचं नाही. परंतु नगरपंचायत, नगरपालिका, नगर परिषदा जिथे आहेत, अध्यक्ष महोदय, याचं आपण अधिसूचना काढल्याच्या नंतर बऱ्याच लोकांनी काय केलं, 5-5 गुंठ्याची, आणि याच्यात एजंट लोकांचा सुळसुळाट आहे. एका ठिकाणी नाही, सगळीकडेच आहे.
त्या एजंट लोकांनी 5-5 गुंठ्याच्या रेग्युलराईज करायसाठी SDM पर्यंत प्रस्ताव नेले. कोणत्या जागेचे? जिथं खेळाचं मैदान रिझर्वेशन आहे DP प्लॅनमध्ये, जिथं शाळेचं ग्राउंड आहे, अशा जिथं रिझर्वेशन केलेले त्या रिझर्वेशनच्या जागेचे सुद्धा प्लॉट पाडायसाठी आणि गुंठेवारी करण्यासाठी या लोकांनी अर्ज घेऊन गेले. आणि ज्या वेळेस आमच्या लक्षात आलं, आम्ही नगरपंचायतीच्या CO सांगितलं की CO त्याच्यावरती जाऊन ऑब्जेक्शन घ्या. आणि त्या SDMला मला स्वतः सांगावं लागलं की तुम्ही हे काय करायला लागले. ते म्हणले नाही नाही, नवीन कायदा झालाय, सरकारनेच आम्हाला परवानगी दिली. म्हणलं कशाला परवानगी दिली? की तुम्हाला DP प्लॅनमध्ये जे आरक्षण आहे त्या आरक्षणाचे सुद्धा तुम्हाला गुंठेवारी पाडायला परवानगी दिली का? तुम्ही CO विचारलं का? तर माझं मत असं आहे की याच्यामध्ये 37(1) याच्या बाबतीत इथं चर्चा झालेली आहे, परंतु याची जे आता शासन निर्णय निघेल त्या शासन निर्णयामध्ये किमान नगरपंचायतीच्या नगरपालिकेच्या COची NOC घेतल्याशिवाय शहराच्या बाबतीत तरी अशा गुंठेवारीला परवानगी देऊ नये.